आणि मी मागून त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बोलूच नका, बोलायचं ते परत एकदा संसद भवनातच बोला. 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनतंय म्हणजे बनतंय. 6 जानेवारीला आपली पहिली सभा झाली होती. दक्षिण मुंबई मतदारसंघाची उमेदवारी घोषित झाली नव्हती तरी देखील आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की अरविंद सावंत साहेब हॅट्रिक मारायला निघालेले आहेत आणि आपण सर्व त्यांच्या सोबत उभं राहणार. आपल्याकडे प्रचार करायची गरज किती आहे, काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मला वाटत नाही की दक्षिण मुंबई दुसरा कुठचाही विचार करेल 20 तारखेला मशालीचंच बटन दाबेल. पण तरी देखील काही गोष्टी चर्चेत आणणं गरजेचं असतं, काही गोष्टींवर बोलणं गरजेचं असतं, काही गोष्टी सांगणं गरजेचे असतात. कारण खूप वेळा असं होतं की भाजपचे लोक हे येऊन आपल्या घरी बसतात किंवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये येतात, आपल्या सोशल मीडियावर येतात. हल्ली मी पाहतोय गुगल ऍड त्यांनी वाढवलेले आहेत, युट्यूबचे ऍड वाढवलेले आहेत. आणि 4 महिन्यापूर्वी जे ते सांगत होते की अब की बार 400 पार, ही परिस्थिती तर राहिली नाहीये. देशातलं चित्र बदलत चाललेलं आहे, परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. कुठच्याही राज्यात जा तुम्ही, आता एकच नारा आहे, अब की बार, अब की बार, अब की बार. तडीपार होत चाललेलं आहे, भाजपा साफ होत चाललेली आहे. आणि मी हे मुद्दामून तुम्हाला सांगत आलेलो आहे, सतत प्रत्येक सभेत सांगतो, मी प्रत्येक जिल्ह्यात जातो, प्रत्येक मतदारसंघात जातो तेव्हा सांगत असतो. कारण भाजपवाले थोडा आपल्या मनावर खेळण्याचा प्रयत्न करतात, एक मानसिकता बनवण्याचा प्रयत्न करतात. घरोघरी येतील तुमच्या पुढच्या 4-5 दिवसात. कमळचं फूल येईल, कमळचं फूल आलं की चिखल पण येतोच. कारण कीचड़ में ही कमल खिलता है. तो चिखल घरी येऊ देऊ नका, चिखल घरी येऊ देऊ नका. पण घरी आलाच आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला का मतदान करताय, तुमचं मत फुकट जाणार आहे. काँग्रेसला का मतदान करताय, तुमचं मत फुकट जाणार आहे. आम्ही तर 400 पार आहोत. त्यांना जरा घरी तुमच्या घ्या, बसवा, चहा किंवा कोको कोला वगैरे द्या, थंड द्या त्यांना. आणि त्यांना सांगा, दादा किंवा ताई तुम्ही मला सांगा जरा 400 पार तुम्ही कुठून येत आहात. कदाचित अमेरिकेतून 400 पार होत असतील तुमचे, कदाचित चायना ज्याच्या विरुद्ध तुम्हाला बोलायची काडी मात्र हिंमत नाहीये तिथून येत असतील, कदाचित चंद्रावरनं तुमचे 400 पार होत असतील. पण आमच्या भारतामध्ये, आमच्या हिंदुस्थानमध्ये 400 पार बिलकुल येऊ शकत नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. काँग्रेसचाच नारा मी परवाकडे ऐकला. काँग्रेसने एक नारा दिलाय भाजपासाठी, आता साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. ही खरी परिस्थिती आहे. आज तुम्ही दक्षिण भारतात पहा परिस्थिती काय आहे ना. केरळमधून 1 सीट येते भाजपाची ना, तमिळनाडूमधून येते. कर्नाटकमध्ये जेवढ्या भाजपचा सीट होत्या त्याच्यातून 5% पण येणार नाही, कारण 40% तर सरकार होतं तिथे. तसंच आपण पाहिलं तर आंध्र आणि तेलंगणामध्ये देखील भाजपाला मतदान होणार नाहीये. उत्तर भारतात पाहिलं, ईशान्य भारतात पाहिलं तर चित्र देखील तसंच आहे. जे आपल्याला वाटत असतं की अरे नाही, खालतून जरी सीट आल्या नाहीत, दक्षिण भारतातून सीट आल्या नाहीत तरी वरतून जिंकतील, उत्तर प्रदेशमधून जिंकतील, राजस्थानमधून जिंकतील. आत्ताच गेहलोत साहेब इथे होते, म्हणजे अशोक गेहलोत साहेब म्हणजे सुपुत्र वैभवजी. तुम्ही त्यांना विचारा, ते स्वतः देखील निवडणुकीत उभे आहेत. मला जो रिपोर्ट आलेला आहे, फीडबॅक आलेला आहे, मागच्या वेळी भाजपने राजस्थानमध्ये 26 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपा कमी होऊन काँग्रेस कमीत कमी 10 ते 12 सीट तिथे जिंकत आहे. तेच मध्य प्रदेशमध्ये परिस्थिती आहे. बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत, लढत आहेत. आपल्याकडे जशी गद्दारी झाली तसं तिथे देखील जदयूने त्यांना धोका दिला. चांगलं सरकार चालणारं सरकार पाडलं, नोकऱ्या देणारं सरकार पाडलं, विकास करणारं सरकार पाडलं आणि भाजपला पाठिंबा देणारं सरकार त्यांनी बनवलं. आणि बनवल्यानंतर देखील आपण पाहत असाल, जे राष्ट्रीय जनता दल, जे तेजस्वी यादव यांचा पक्ष 2019ला 1 सीट त्यांना मिळाली होती, यावेळी 2024ला कमीत कमी 15 सीट घेऊन दिल्लीकडे चाललेल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये ही परिस्थिती ऐकण्यासारखी आहे, फार इंटरेस्टिंग परिस्थिती झालेली आहे. अरविंद सावंत साहेब, आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा 370 कलम काढला होता, आपण पण पाठिंबा दिला होता, आपण तो दिवस साजरा केला होता. आपला पण हेच विचार होता की 370 कलम या देशात नको. पण त्यावेळी जम्मूचं राज्य बनवलं, काश्मीरचं राज्य बनवलं, लडाखला केंद्रशासित राज्य केलं. आज परिस्थिती अशी आहे, जे आपल्याला भाजपाने सांगितलं होतं 5 वर्षापूर्वी की आतंकवाद संपणार, तिथे सुख शांती समृद्धी होणार, सगळं काही चांगलं होणार, तिथे आज आपण पाहतोय काश्मीरमधून भाजप निवडणूक लढतच नाहीये. जर सगळं काही चांगलं झालं असेल, तिकडच्या लोकांचं भलं झालं असेल, तर मग का तुमच्यात निवडणूक लढण्याची हिंमत नाहीये?
लडाखमध्ये जे केंद्रशासित राज्य केलं, त्याला सांगितलं होतं तुम्हाला पूर्ण अधिकार मिळतील, तुमचे मुख्यमंत्री मिळतील. आज आपण 5 वर्षानंतर सोनम वांगचुक नावाची व्यक्ती 21 दिवस उपोषण करत आहे. 30 ते 40 हजार लोक, लडाखी लोक रस्त्यावर आलेले आहेत, उपोषण करत आहेत. पण त्यांच्याकडे भाजप बघायला तयार नाहीये, कारण आपण हे पाहत आहोत तिथून भाजप निवडून येणार नाही. भाजपचे जे खासदार होते लडाखचे, त्यांनी फार मोठं भाषण चांगलं केलं होतं, संसद भवनात भाषण केलं होतं. आणि ते भाषण एवढं गाजलं होतं, आपल्याला वाटलं होतं लडाख आता कुठच्या कुठे जाईल. आज तेच भाजपचे खासदार, त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. त्यांनी सांगितलं मी निवडणूक लढणार नाही, लोकांची जाऊन माफी मागितली आणि परत एकदा सांगितलं एक ही भूल. ते बोलले आम्ही नाही करणार हे पुन्हा एकदा. आणि हे सगळं चित्र देशभरात असताना तुम्ही मला सांगा महाराष्ट्र कोणाच्या बाजूने राहणार आहे? आपण आपल्या बाजूला पाहताय, आपण एका बाजूला महाविकास आघाडी आहे, इंडिया आघाडी म्हणजे आपण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांची आणि सगळे आपले मित्र पक्ष आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप आहे, ज्या भाजपनी आपल्या राज्याचं राजकारण जे आहे ते 2-2.5 वर्षापूर्वी गढूळ केलं. तीच भाजप आहे ज्यांनी कोविडचा काळ जेव्हा आपल्या महाराष्ट्रात सुरू होता, आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून, तुम्ही पण सगळे मुंबईचे नागरिक म्हणून, आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून, देशाचे नागरिक म्हणून स्वतःची काळजी घेत होतो, या देशाची काळजी घेत होतो, आपल्या राज्याची काळजी घेत होतो. लोकांना हॉस्पिटल बेड कसे मिळतील, ऑक्सिजन कसं मिळेल ह्याच्यावर आपण फोकस करत होतो, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करत होतो. आणि त्याच वेळी जगात एकमेव पक्ष असा असेल ज्यांनी राजकारण केलं, घाणेरडं राजकारण केलं, त्याचं नाव म्हणजे भाजपा. तीच भाजपा आहे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष आहे. ही तीच भाजपा आहे ज्यांना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे. ही तीच भाजपा ज्यांना संविधान बदलायचंय आणि ही तीच भाजपा आहे ज्यांना आपली लोकशाही संपवायची आहे. आणि मी खरं बोलत आहे, नुसतं आम्ही बोलत आहे म्हणून काही संविधान बदलणार भाजप ह्याची अशी गोष्ट नाहीये. हे जे 400 पार जे मागत होते ते एवढ्यासाठीच मागत होते. त्यांचे देखील उमेदवार बोललेले, अगदी पंकजाताई मुंडे देखील बोललेले आहेत की 400 पार द्या, कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे. का संविधान बदलायचं आपल्याला? जे नागरिक म्हणून आपल्याला अधिकार मिळालेत, हक्क मिळाले, जी काही आरक्षण मिळाले असतील, ज्या ज्या समाजाला त्यांचे आवाज मिळाले असतील, कर्तव्यांसोबत मिळाले असतील, हे सगळं जर तुम्हाला बदलायचं असेल, मग तुमचं नक्की लक्षण काय, तुमचं नक्की ध्येय काय? जसं बीसीसीआय मध्ये निवडणूक न होता तिथे अध्यक्ष तुम्ही बनू शकता, ट्रेझरर तुम्ही बनू शकता, सेक्रेटरी तुम्ही बनू शकता, तसंच तुम्हाला निवडणुका या देशात नकोयत. कारण ज्या मिनिटाला निवडणुका होतात भाजप हरायला येते हे दिसायला लागलेलं आहे. आणि हे चिन्ह स्पष्ट आहे. जे मी सांगतोय 400 काय 300 काय 200 पण भाजपचे येणार नाहीत, ह्याचे पहिले संकेत आहे जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं तेव्हा एक भाषा ती सुरू करतात, ते म्हणजे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करा. ज्या मिनिटाला आपण विखुरले जातो त्या मिनिटाला भाजप येतं, त्यांची पोळी भाजते आणि सरकार बनवते. जर पुढे तुम्ही जाल, हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण नाही झाले तर हिंदू हिंदू मध्ये वाद निर्माण करा, जातींमध्ये करा, उपजातींमध्ये करा, त्याच्यात वाद निर्माण करा. आणि तिथेही जर वाद निर्माण झाले नाहीत तर जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करा की इथे तुम्हाला पाणी पुरवठा होतोय, इथे तुम्हाला का नाही होतंय. पण तुम्हाला आज सांगतो मी, हे पहिलं संकेत आहे की भाजप हरत चाललेलं आहे आणि देशात केंद्रात सरकार आपण भाजपचं बनवू देणार नाही. कारण आपलं संविधान मांडणारे, संविधान रक्षणाचं सरकार बनवायचं आहे, लोकशाहीचं सरकार बनवायचं आहे. भाजप या गेल्या 2-3 टप्प्यांमध्ये ज्यांचा प्रचार सुरू आहे, आपण विचार करायला पाहिजे की ठीक आहे भाजप आपल्या घरी येईल, अनेक वचनं देईल, अनेक काही आमिष दाखवेल. फरक एवढाच आहे 2014 मध्ये जे जुमले होते आता त्याचं ब्रँडिंग गॅरंटी म्हणून झालंय. पण आज तुम्ही विचार केला पाहिजे, महाराष्ट्र म्हणून विचार केला पाहिजे, मुंबई म्हणून विचार केला पाहिजे की तुम्हाला, आम्हाला, ह्या महाराष्ट्राला, ह्या मुंबईच्या मातीला भाजपला निवडून 10 वर्षात काय फायदा झाला. आज आपण पाहतोय गेल्या 10 वर्षामध्ये जे काही महाराष्ट्राचे हाल होत चाललेले आहेत, महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे, तो कुठे ना कुठेतरी आपण रोखायचं पाऊल उचलणार आहे की नाही. तुम्ही कुठच्याही जातीचे असाल, तुम्ही कुठच्याही धर्माचे असाल, तुम्ही कुठचीही भाषा बोलत असाल, पण तुम्ही ह्या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून विचार करा, या मुंबईचे नागरिक म्हणून विचार करा, मुंबईकर म्हणून विचार करा, दक्षिण मुंबई म्हणून विचार करा. आणि तो विचार करत असताना आपले समोर जे उभे आहेत, मिंदे गँगचे असतील, गद्दार गँगचे असतील, खोके गँगचे असतील, बाप चोर पक्ष चोर गँगचे असतील, किंबहुना भाजप प्रणित खोके सरकारचे असतील, ह्या लोकांमुळे आपला फायदा झालेला आहे की नुकसान झालेलं आहे, हा तुम्ही विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. 10 वर्षामध्ये पारच जर मोजायचं असेल, आढावा जर घ्यायचा असेल तर सुरू करूया आपण याचा. पहिल्यापासून जर सुरुवात करायची असेल तर आपल्याच मुंबईमध्ये बीकेसी मध्ये, म्हणजे आम्ही जिथे राहतो त्याच्याच बाजूला एक मोठा भूखंड होता. युपीएच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी त्याच भूखंडावर इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे प्रस्तावित केलं होतं. आणि मग जेव्हा 2014ला
सरकार केंद्रातलं बदललं, भाजपाचं सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं, तेव्हा तेच इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर उचलून पाठवलं कुठे? त्यांनी गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून पाठवलं. बरं, पाठवलं तर पाठवलं, तोच भूखंड तिथे दुसरं काहीतरी करण्यापेक्षा किंवा तिथे पण इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर करण्यापेक्षा तो भूखंड उचलला आणि बुलेट ट्रेनच्या घशात फुकटात टाकला. तुम्ही मला सांगा, आज बुलेट ट्रेन मधून इथे किती लोक आहेत जे गुजरातला रोज जाणार आहेत कामधंद्यासाठी, नोकरीसाठी? कोण जाणार आहे इथून? नाही जाणार आहे. पण ते बुलेट ट्रेन अशी बनवत आहेत, का नाही त्यांनी मुंबई ते नागपूर बनवली? का नाही मुंबई ते पुणे बनवलं? का नाही मुंबई ते दिल्ली बनवलं? पण आज प्रश्न जो पडत आहे, गेल्या 10 वर्षात असेल, गेल्या 5 वर्षात असेल, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असेल, जे मी सांगितलं की राजकारण घाण करत राहायचं, राजकारण गलिच्छ करत राहायचं, आरोप प्रत्यारोप करत राहायचे, आपलं लक्ष जे आहे ते भरकट व्हायचं. आणि हे सगळं करून भाजपची जेव्हा पोळी भाजत राहते, तेव्हा देशामध्ये एकमेव राज्य असं ज्याचा फायदा होतो ते म्हणजे गुजरात. आणि खरं तर तिथे जाऊन ग्राउंड सिच्युएशन आपण पण बघितली पाहिजे, खरोखर गुजरातचा फायदा होतोय का? आज आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये जे काही उद्योगधंदे आपण महाविकास आघाडी म्हणून आणले होते, आणि होय मी नेहमी तुलना करतो, ह्याच 5 वर्षाची 10 वर्षाची तुलना करायची गरज पण नाहीये, पण ह्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष आपली महाविकास आघाडीची आणि 2.5 वर्ष ह्या मिंदे सरकारची, भाजप प्रणित खोके सरकारची तुलना करूया आपण. तुलनाच जर करायची असेल, इथे अनेक तरुण आले, तरुण तरुणी आले, जे 20शीतले असतील, 30शीतले असतील, शिकलेले आहेत, तरुण आहेत, रोजगाराच्या संधी शोधत आहेत, कदाचित आपल्या मुंबईतून असतील, इतर काही जिल्ह्यातून असतील, देशभरातून कुठच्याही दुसऱ्या राज्यातून असतील, जे स्वप्न घेऊन आपल्या मुंबईत येतात की मला कधी ना कधीतरी रोजगार मिळेल, कुठचा तरी जॉब मिळेल, कुठची तरी नोकरी मिळेल. पण आपलं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना, मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या मार्फत आपण अनेक रोजगार इथे उपलब्ध करून देण्याचं काम केलं. कारण आपल्या राज्यामध्ये आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रात आणली. ती कोविड काळी आणली, ती आपल्या महाविकास आघाडी सरकारने आणली. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ते उद्योजकांनी महाराष्ट्रात आले, ते इन्व्हेस्टमेंट आणली, गुंतवणूक आणली. पण ज्या मिनिटाला भाजप प्रणित खोके सरकार बसलं 2022 साली, मला आठवतं मी पण त्या विधान भवनात समोरच बसलेलो. हे जे घट्टा बाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना वाटलं की तो वेदांता फॉक्सकॉन वाले कॉन्ट्रॅक्टर आहेत, तरी सांगितलं तो वेदांतावाले येणार आहे, 4 लाख कोटी घेऊन येणार आहे. मला काही कळलंच नाही. म्हणजे एक तर वेदांता फॉक्सकॉन आपण प्रयत्न करतो की चला तुम्ही पण आणा, काही हरकत नाही, पूर्ण श्रेय घ्या, तुम्ही घ्यायचं तेवढं श्रेय घ्या, पण आकडे तरी नीट सांगा. वेदांता फॉक्सकॉन काय बनवणार? सेमीकंडक्टरची बनवणार होतं. मग पुढे किती लाख कोटीची गुंतवणूक येणार होती? 2.25 लाख कोटीची गुंतवणूक येणार होती. वेदांता फॉक्सकॉन सोबत अनेक वेगळे वेगळे छोटे मोठे 160 क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होत्या. तळेगावमध्ये आपण आणणार होतो. आणि हेच सगळं करत असताना 1 लाख तरुण तरुणींना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळाला असता, भूमिपुत्रांना तिथे रोजगार मिळाला असता. पण सरकार बदललं. आणि मग हे सरकार बदलल्यानंतर जसं आपल्याशी धोका झाला, आपल्याशी गद्दारी झाली, तसं महाराष्ट्राबरोबर गद्दारी व्हायला लागली. आणि ह्या सरकारनी तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जो आहे तो पाठवला कुठे? हो, गुजरातला पाठवला. बल्क ड्रग पार्क आपण रोह्यामध्ये आणणार होतो. तसंच हे बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, या दोन्ही पार्कमध्ये छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज वेगळ्या वेगळ्या आपल्या इथे आल्या असत्या. इथे देखील 30 ते 40 हजार नोकरी आपण सहज उपलब्ध करून देऊ शकलो असतो. रोह्यामध्ये बल्क ड्रग पार्क, छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आपण मेडिकल डिव्हाइस पार्क, नागपूर जवळ आपण मिहानमध्ये एअरबस टाटा मागितलं होतं, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क, टेक्सटाईल पार्क, हे सगळं उचललं आणि पाठवलं त्यांनी गुजरातला. गुजरातची माझं काही वैर नाहीये, गुजरातची माझं काही भांडण नाहीये, वैयक्तिक वाद मुळीच नाहीये. माझी हीच भूमिका नेहमी राहिलेली आहे की जे गुजरातला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे. जे आसामचं असेल तिथे गेलं पाहिजे, जे केरळचं असेल तिथे गेलं पाहिजे, जे मणिपूर असेल, मणिपूर जर शांत झालं तर तिथे गेलंच पाहिजे. कारण हल्ली पापा युक्रेनमध्ये वॉर थांबवत आहेत पण मणिपूर शांत करू शकले नाहीयेत. आज परिस्थिती ही आहे की आज मी जेव्हा झारखंडला मागच्या 2-3 महिन्यापूर्वी गेलेलो, मला वाटतं प्रोफेशनल काँग्रेसचाच कार्यक्रम होता, तिथे पण मला प्रश्न विचारला गेला की आदित्य जी सब कुछ गुजरात ही क्यों जाता है, हमारे झारखंड में क्यों नहीं आता? तसंच आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे, जेव्हा जेव्हा आपल्या हक्काचा रोजगार, आपल्या हक्काची नोकरी, आपल्याकडे 100% जो आपला येणारा उद्योग होता, जेव्हा जेव्हा हे गुजरातला जातात, मी तर ठरवलेलं आहे मी भाजपशी नडणार म्हणजे नडणार, लढणार. तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही? हा तरुणांना मी प्रश्न विचारत आहे. कारण ही निवडणूक फार महत्वाची. बघा, प्रत्येक राजकीय पक्ष आणि खास करून भाजप आपल्याला जे त्याच्यात रांगत ठेवलेलं आहे, आपल्याला ज्याच्यात भांडत ठेवलेलं आहे, आपल्याला ज्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे, ते एवढ्यासाठीच आहे की 50 वर्षापूर्वी कोण काही बोललं, 100 वर्षापूर्वी कोण काय बोललं, आणि हे प्रधानमंत्री बरोबर होते की ते प्रधानमंत्री बरोबर काय होते, 1000 वर्षापूर्वी काय प्रथा होती आणि आता काय प्रथा आहे.
जे झालं ते झालं, ते भूतकाळात होतं. आज तरुणांनी विचार केला पाहिजे, तरुणींनी विचार केला पाहिजे की तुमच्या भविष्यासाठी कोण लढत आहे आणि तुमच्या भविष्यासाठी ही महाविकास आघाडी लढत आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे. असाच प्रश्न नोकर भरतीचा आहे. तो प्रश्न फार मोठा आहे. आपण पाहतो राज्यभरातून तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, अनेक ह्या सरकारी नोकऱ्यांमध्ये जी मुलं मुली अभ्यास करून येतात पुढे, कधी फिजिकल टेस्ट असते, कधी रिटन टेस्ट असते, आणि प्रत्येक वेळी जेव्हा ही नोकर भरतीची परीक्षा होते, तर तलाठी भरतीचं आपण वाचलंच होतं, 200 मार्काचा पेपर होता. मिळाले किती मार्क होते ना? 212 की 214? आणि मी त्यांना विचारलं, तुम्ही काही ईव्हीएम वर पेपर लिहिला होता की काय? पण परिस्थिती ही आहे की हे सगळं करत करत जी स्वप्न चिरडली जातात ती आपल्या तरुणांची स्वप्न चिरडली जातात. हे भाजप त्यांचं राजकारण करत राहतं, आपलं विखुरण्याचं राजकारण करतं, आपल्यामध्ये भांडणं लावायचं राजकारण करतं, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचं राजकारण करतं. पण जे तुम्ही सत्ता काबीज करून आमच्या डोक्यावर बसलेले आहात, अवकाळी सरकार म्हणून या महाराष्ट्रामध्ये, तुम्ही विचार करा 2-2.5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राचा काय फायदा झाला, आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं? 10 वर्ष भाजपसाठी प्रचार करून मतदान करून आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं, हा देखील जसा आपण विचार करतो तसाच आपण हा विचार केला पाहिजे की जे आपले शेतकरी हैराण आहेत, त्रस्त आहेत, त्याच शेतकऱ्यांचा जर आवाज ऐकला तर ते शेतकरी प्रत्येक जण आज महाराष्ट्रातलं सांगत आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली कर्जमुक्ती आम्हाला मिळाली, पण ह्या सरकारने दिलेली कर्जमुक्ती कुठेही मिळाली नाही, ते नुसतं होर्डिंगवर राहिलेलं आहे. कारण मी हा विषय शेतकऱ्यांचा एवढ्यासाठी काढला कारण तरुणांचा जसा विषय काढला आणि मी तुम्हाला विचारलं तुम्ही माझ्या सोबत राहणार की नाही, तसं दुसरा वर्ग जो निर्मला सीतारामन ताईंना वाटला होता की शोध लावला त्यांनी, कारण 4 जातींचा शोध लावला होता. एक म्हणजे तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब. हा दुसरा वर्ग जो शेतकरी आहे तो पूर्णपणे खंबीरपणे आपल्या महाविकास आघाडी सोबत आहे. काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांची असेल, ह्या आपल्या सोबत उभे आहेत. आज तिसरा वर्ग जो महत्वाचा आहे तो म्हणजे महिला. इथे फार मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत आणि जिथे महिला आहेत तिथे विश्वास आहे आणि जिथे विश्वास आहे तिथे विजय पक्का आहे. मी आज तुम्हाला विचारत आहे, तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये तुम्हाला राहणं सुरक्षित वाटत आहे का? खास करून महिलांना प्रश्न विचारलाय. कोणालाच वाटत नाहीये, ते मला माहितीये, कारण आज गुंड जाऊन मंत्रालयात रील बनवत आहेत. पण महिलांना मी विचारतोय, तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षित वाटतो का तुमच्यासाठी? हे भाजप सरकार जे आहे तुमच्या डोक्यावर बसलेलं, म्हणून तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षित वाटतो का? नाही वाटू शकत. अहो किती उदाहरणं द्यायची, मी तुम्हाला 4 फक्त उदाहरण देतो, छोटी उदाहरणं देतो, कारण माझ्यानंतर मोठे व्यक्ती आहेत, नेते आहेत. पण 1-2 उदाहरणं तुम्हाला द्यायची झाली तर एक तो कर्नाटकामधला रेवण्णा. लाज वाटते मला त्याचं नाव घेण्यासाठी. रेवण्णा, प्रज्वल रेवण्णा, त्यांनी 2 की 3 हजार महिलांवर बलात्कार केलेला आहे. एक महिलेवर जरी केला तरी भर चौकात फाशी झाली पाहिजे. त्यांनी 2 ते 3 हजार महिलांवर बलात्कार केलेला आहे. आणि त्याच रेवण्णासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः येतात आणि प्रचार करतात, हे माहिती असून की त्यांनी बलात्कार केलेला आहे. त्याच रेवण्णासाठी भाजप प्रचार करतात, त्याच रेवण्यासाठी मतदान करतं भाजप, आणि त्याच रेवण्याला मतदान ज्या मिनिटाला झालं इथून जर्मनीला पळून जायला मदत केली. तुम्ही ह्या भाजपला मतदान करणार का? आपल्या इकडच्याच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 2 अशी उदाहरणं आहेत, 2 अशी लोक आहेत ज्यांना मंत्री बोलायला मला लाज वाटते. एक मंत्री असे ज्यांनी सुप्रियाताई सुळेंना टीव्हीवर जाऊन घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, 16 की 17 वेळा शिव्या दिलेल्या आहेत. आपलं सरकार असतं तर ह्या मंत्र्यांना लाथ मारून आपण काढली असतं, पण ह्याच मंत्र्यांना पदोन्नती दिली मिंदे सरकारमध्ये. अशा भाजपला आणि अशा मिंदेगताला तुम्ही मतदान करणार का? करू शकता का तुम्ही? दुसरे मंत्री असे आपल्याच मंत्रिमंडळात असताना त्यांच्यावर आरोप झाले होते आणि उद्धव साहेबांनी राजकीय पडसाद न बघता त्यांना एका मिनिटात काढून टाकलं होतं. पण ज्या मिनिटाला आपलं सरकार गेलं आणि मिंदे सरकार बसलं, त्यांना पुन्हा एकदा मंत्री केलं, त्यांना पुन्हा एकदा खातं दिलं आणि कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे. ह्या मिंदे सरकारला आणि त्यांच्या पूर्ण त्या टोळीला तुम्ही मतदान करणार का? करू शकणार का? देशातलंच उदाहरण द्यायचं झालं, अजून एक भयानक उदाहरण तुम्हाला देतो. एक महिला होती बिल्किस बानो नावाची. त्या महिलेचा बलात्कार झाला आणि बलात्कार होत असताना तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडून मारून टाकलं, डोकं ठेचून मारून टाकलं. सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली, जन्मठेपेची सजा सुनावली. जेलमध्ये होते हे सगळे बलात्कारी. पण ज्या मिनिटाला गुजरातमध्ये निवडणूक सुरू झाली त्या मिनिटाला गुजरात मधल्या भाजप सरकारने त्या बलात्कारांना जेलमधून काढलं, आरती ओवाळली, त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचार सभेत फिरवलं. तुम्ही अशा भाजपला मतदान करू शकणार आहात?
आपल्याला जी शिकवण मिळालेली आहे, आपली जी संस्कृती आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जी आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस बानो ह्या महिलेची जातपात धर्म न पाहता जे कोणी बलात्कारी असतील त्यांची देखील जातपात धर्म न पाहता ज्यांनी कोणी बलात्कार केला त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे, ह्या विचाराचे आपण आहोत. पण हा तिसरा वर्ग देखील महिला आज आपण पाहतोय की विचारात पडलेला आहे की आम्ही भाजपला मतदान कसं करायचं. ईव्हीएम वर जेव्हा आम्ही बटन दाबायला जाऊ तेव्हा ह्याच बलात्कारांच्या पक्षाला कसं मतदान करायचं. आहेत तिथे दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण मिंदी गटातून एक इकडचे रेवन्न उभे आहेत, त्यांच्या पण क्लिपा खूप व्हायरल गेलेल्या आहेत. कुठे कुठे काय मला माहित नाही, जाऊ दे, त्याच्यात जात नाही मी, पण तो पण प्रश्न तिथे आहेच. आणि चौथा वर्ग जो आहे तो म्हणजे गरीब. आज तुम्ही मला सांगा, या देशात कोणाला जगणं परवडतंय का? आपण जेव्हा युपीचं सरकार होतो आणि आपण महायुतीमध्ये होतो, भाजपसोबत होतो, अर्ध्या रुपयांनी कुठे गॅस वाढला, अर्ध्या रुपयांनी डिझेल वाढलं की आपल्याला भाजपकडून फोन यायचा की चला भारत बंद करायचं, की आपण सगळे रस्त्यावर, आपले कार्यकर्ते लाठीकाठी खायचे, आपले कार्यकर्ते जेलमध्ये जायचे, आपण आंदोलन करायचो, भाजपवाले काही लोक तर सिलेंडर घेऊन बसायचे. आता मंत्री झालेले आहेत, बरोबर फोटो काढला की पळून जायचे. आज तुम्ही मला सांगा, 10 वर्षापूर्वी जे आपल्याला सांगितलं होतं की महागाई कमी करू, होर्डिंग सगळीकडे बघितले होते आपण, बहुत हुई महंगाई की मार, कोणाला फटका पडत आहे आता? जीडीपी अर्थतज्ञांचं नाही, आपलं जे जीडीपी आहे, गॅस, डिझेल, पेट्रोल, तुम्ही मला सांगा गॅसची किंमत तेव्हा काय होती 14ला, आता किती झाली आहे? 400 पार झालं ना. तिथे करणार भाजपला मतदान? डिझेलची किंमत 14ची आठवते का कोणाला? आठवत सुद्धा नाहीये. पेट्रोलची किंमत कोणाला आठवते का? नाही आठवत. तुम्हाला आठवते का? रुपयाची बराबरी डॉलर बरोबर करणार होतो. कुठे गेला आपला हा देश? कुठे चाललोय आपण? आणि विचार कशावर? म्हणजे 10 वर्ष तुम्ही काय केलं ह्याच्यावर बोलायला तयार नाही. पण विरोधी पक्ष मटन मांस मच्छी खाते, विरोधी पक्ष ह्या रंगाचे कपडे घालते, विरोधी पक्ष ते घालून फिरते. आम्ही मटन मांस मच्छी खाऊ किंवा पालेभाजी खाऊ, तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहात? सरकारचं काही काम बनत नाही की आम्ही काय खायचं आणि काय घालायचं आणि कुठे जाऊन बसायचं. सरकारने इथे लक्ष देखील दिलं नाही पाहिजे. पण हाच धोका फार महत्वाचा आहे. ह्या सरकारला ठरवायचं आहे की तुम्ही काय विचार करता आणि कुठे मतदान करणार. आज मी तुम्हाला विचारत आहे, ह्या मुंबईला संपवण्याचा जो प्रयत्न होत आहे भाजपाकडून, तुम्ही त्यांना मतदान करणार आहात की मशालीला मतदान करणार आहात? मी आज तुम्हाला प्रश्न विचारत आहे की आपल्या देशाचं संविधान जे बदलायला निघालेत भाजपवाले, तुम्ही त्यांना मतदान करणार आहात की मशालीला मतदान करणार आहात? मी आज तुम्हाला सवाल करत आहे की या देशातली लोकशाही जी संपायला निघालेत भाजपवाले, तुम्ही त्यांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार? मी आज विचारत आहे, जे महाराष्ट्र संपायला निघालेत, महाराष्ट्राची आर्थिक शक्ती आहे ती कमी करायला निघालेत, त्या भाजपला तुम्ही मतदान करणार की मशालीला मतदान करणार? मी आज तुम्हाला विचारत आहे, जे मुंबई तोडायला निघालेत, जे मुंबई गिळायला निघाले, त्या भाजपला तुम्ही मतदान करणार की मशालीला मतदान करणार? मी आज तुम्हाला विचारत आहे की आपल्या समोर जे मिंदे सरकार मधले जे कोणी गद्दार उभे राहिलेले आहेत, ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही त्यांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार? मी आज तुम्हाला विचारत आहे, जे डरपोक 40 गद्दार इथून गोव्याला गेले, पहिले गुजरातला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, तुम्ही त्यांना मतदान करणार त्या डरपोक लोकांना की मशालीला मतदान करणार? तुम्ही गद्दारांना मतदान करणार की मशालीला करणार? तुम्ही भाजपला करणार की मशालीला करणार? मग 20 मेला आपले उमेदवार कोण? 20 मेला आपले उमेदवार कोण? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? 20 मेला मशालीवर मतदान करायचंय आणि जो देशात अंधकार पसरलाय तो दूर करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.